शैक्षणिक क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यासाठी शैक्षणिक समुपदेशनाची आवश्यकता ओळखून तुळजापूर तालुक्यातील आंदूर येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी श्री विद्यार्थी समुपदेशन आणि वसतिगृह ही संस्था कार्यरत आहे। या संस्थेचे प्रमुख बसवेश्वर निसरगुंडे आणि त्यांची पत्नी दीपाली निसरगुंडे यांनी विद्यार्थ्यांचा भक्कम शैक्षणिक पाया घडवण्याचे मोलाचे काम करत आहेत। श्री विद्यार्थी समुपदेशन आणि वसतिगृह या संस्थेने अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा, मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध वातावरण देण्याचे उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या संस्थेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक समुपदेशनाबरोबरच निवासी सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते। या संस्थेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा तसेच शिष्यवृत्ती आणि नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन केले। विशेष म्हणजे इयत्ता 10वीच्या परीक्षेतही येथील अनेक विद्यार्थ्यांनी 90% अधिक गुण मिळवत संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे। यावेळी बोलताना संस्थेचे प्रमुख बसवेश्वर निसरगुंडे म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे, मात्र योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे ते मागे पडतात। हीच गरज ओळखून आम्ही समुपदेशन केंद्र सुरू केले। विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासच नव्हे तर वेळेचे नियोजन, आत्मविश्वास वाढवणे आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्यावर आम्ही भर देत आहोत। तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाबरोबरच नैतिक मूल्य, शिस्त आणि व्यक्तिमत्व विकासावरही विशेष लक्ष दिले जात असल्याचं त्यांनी सांगितलंय। या संदर्भात समुपदेशन केंद्राचे प्रमुख बसवेश्वर निसरगुंडे यांच्याशी बातचीत केली आहे। RSR न्यूजचे सतीश राठोड यांनी पाहूयात। श्री विद्यार्थी समुपदेशन केंद्र वसतिगृहाची सुरुवात कधी झाली आणि काय परिस्थिती आहे, म्हणजे एकंदरीत तुम्ही वाटचाल करत असताना आलेल्या अडचणी त्यावर मात कशी केली? मागील 5 वर्षापासून श्री विद्यार्थी समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून आपल्या परिसरामधील ग्रामीण भागातल्या मुलांची चांगली सोय व्हावी, मुलांच्या शिक्षणाच्या अडीअडचणी सोडवाव्यात यासाठी विद्या विकास प्रतिष्ठान आंदूरच्या माध्यमातून श्री विद्यार्थी समुपदेशनाची स्थापना आपण केली आणि ज्याच्या माध्यमातून 4 वर्षापासून आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये आमच्या परीनं चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्यामध्ये विद्यार्थी आमच्या वसतिगृहाच्या माध्यमातून शिकतात ते सर्व विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये चमकदार कामगिरी करतात। याचे मागच्या 4 वर्षापासून आम्हाला अनुभव येत आहेत। खरं तर सुरुवातीला 7 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेलं आमचं हे श्री विद्यार्थी समुपदेशन केंद्र केव्हा 700 विद्यार्थ्यांपर्यंत येऊन पोहोचलं हे आम्हालासुद्धा कळलं नाही आणि यामध्ये आम्हाला असं वाटतं की पालकांनी दाखवलेला विश्वास, विद्यार्थ्यांच्या कर्तृत्व आणि आमचे कष्ट याचं हे फळ आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं। दरवर्षीचा निकालाचा लेखाजोगा आपल्यासमोर मांडायचा तर मागच्या 4 वर्षापासून इयत्ता 10वीमध्ये 50% विद्यार्थी, आमच्या क्लासमधील 50% विद्यार्थी हे 90%पेक्षा जास्त गुण घेतात। मागच्या वर्षी गणित विषयामध्ये आणि संस्कृत विषयामध्ये 100पैकी 100 मार्क घेणारी विद्यार्थिनी आमच्या क्लासची या ठिकाणी आहे, हे आम्हाला सांगायला अभिमान वाटतो। आत्तापर्यंत नवोदय विद्यालयाच्या तयारीमध्ये सुद्धा आमच्या वसतिगृहाने, आमच्या इन्स्टिट्यूटने खूप चांगलं मोलाचं काम केलेलं आहे। आज तागायत जवळपास 9 विद्यार्थी आमचे नवोदय विद्यालयास पात्र ठरलेले आहेत। पहिल्या 2000 म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये 9 विद्यार्थी आजपर्यंत आम्ही नवोदय विद्यालयात प्रवेशास पात्र ठरवले आहेत। NMMS असेल, स्कॉलरशिप असेल, अंदूर केंद्रामध्ये सातत्याने NMMS स्कॉलरशिप, IM विनर, मंथन टॅलेंट सर्च या परीक्षांमध्ये आमच्या क्लासेसचा दबदबा नेहमी करत असतो। सांगायला अभिमान वाटेल की दरवर्षी अंदूर केंद्रामधून जेवढे NMMSचे विद्यार्थी पात्र होतात त्यामध्ये आणि शिष्यवृत्तीधारक होतात त्यामध्ये 50% वाटा आमच्या क्लासचा असतो। याच वर्षीचं उदाहरण द्यायचं झालं तर NMMS परीक्षेला इयत्ता 8वीमधील 19 विद्यार्थी बसले होते आणि त्यापैकी 14 विद्यार्थ्यांना NMMS परीक्षा पात्र करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। अंदूर केंद्रातून पहिला, अंदूर केंद्रातून तिसरा, अंदूर केंद्रातून चौथा आणि अंदूर केंद्रातून 5वा या क्रमांकावरती आमचेच विद्यार्थी प्रथम असलेले या ठिकाणी पाहायला मिळतात। 10वीच्या निकालामध्ये सुद्धा आम्ही सांगितल्याप्रमाणे नेहमी आमचा दबदबा असतो। केवळ एवढंच नव्हे, ही एक बाजू निकालाची आपल्यासमोर ठेवत असताना सुद्धा एक दुसरी अत्यंत महत्त्वाची बाजू आपल्यासमोर
ठेवावीशी वाटते की ही जी निकाल देणारी मुलं आहेत ही अगदी ग्रामीण भागातून येणारी, या ठिकाणी आल्यानंतर ज्यांना अगदी मराठी नीट वाचता येत नाही, गणिताच्या संकल्पना मूलभूत क्लिअर नाही आहेत, अशा विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही हा निकाल देतो, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. जेव्हा सुरुवातीला ही मुलं या ठिकाणी येतात आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये रममाण होतात आणि मग खऱ्या अर्थाने त्यांच्या विकासाची सुरुवात या ठिकाणी व्हायला लागते. आणि हे सगळं आम्हाला शक्य होतंय असं वाटतं ते म्हणजे केवळ आमच्या या ठिकाणी असलेल्या निवासी वसतिगृहाच्या माध्यमातून. खरं तर बदलत्या वातावरणामध्ये, बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये आजकालची मुलं ही मोबाईल असेल, टी व्ही असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून बाहेर इतर वातावरणामध्ये गुरफटून राहताना आपल्याला दिसत आहेत. परंतु ह्या सगळ्या वातावरणापासून विद्यार्थ्यांना बाजूला ठेवून शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी हे वसतिगृह खूप सुंदर पर्याय पालकांसमोर उभं राहिलं आणि पालकांनी तसा विश्वासही आमच्यावर दाखवला आणि ही सर्व विद्यार्थी या वसतिगृहामध्ये राहून अशा प्रकारची तयारी करतात. त्यामुळे हे शक्य होतंय हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. अगदी आज आमच्या वसतिगृहामध्ये दरवर्षी प्रवेश अगदी फुल होतात. आमच्याकडे आत्ता 5वी ते 10वी पर्यंतचे सेमी व मराठी वर्गाचे मिळून 150 विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहतात. प्रत्येक जी काही बॅच आमच्याकडे आहे, 5वीची असेल, 6वीची असेल, 7वीची असेल किंवा 10वी पर्यंतच्या प्रत्येक बॅचमध्ये, प्रत्येक तुकडीमध्ये साधारणतः 50-50 विद्यार्थी शिक्षण घेतात. सेमी मराठी असेल किंवा मराठी माध्यम असेल, सेमी इंग्रजी असेल, या दोन्ही माध्यमांमध्ये आम्ही मुलांना घडवतो. आणि हे घडवत असताना सेमीचा मुलगा असेल किंवा मराठी माध्यमाचा मुलगा असेल त्याला स्वतंत्रपणे मार्गदर्शन दिलं जातं. प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देणं. मला याही पुढे जाऊन अजून थोडंसं सांगावंसं वाटतं की जे काही वसतिगृह आम्ही चालवतो त्या वसतिगृहामध्ये जी मुलं राहतात त्या मुलांची दिनचर्या जर आपण बघितली तर आश्चर्य वाटेल आपल्याला. आमच्या वसतिगृहाचा मुलगा ज्या सामाजिक परिस्थितीमध्ये मुलं अभ्यासापासून दूर जाताना आपल्याला पाहायला मिळतात, त्याच सामाजिक परिस्थितीमध्ये आमच्या वसतिगृहाचा मुलगा दररोज किमान 7 तास स्वतः अभ्यास करतो. त्याची शाळेची वेळ, ट्युशनची वेळ सोडून तो स्वतः 7 तास अभ्यास करतो. म्हणजे त्यांचं 24 तासाचं टाइम टेबल इतकं पक्का आहे की त्यातून 7 तासाचा सेल्फ स्टडी आम्ही त्यांच्याकडून घडवून आणतो. हे केवळ आणि केवळ त्या मुलांच्या नियोजित टाइम टेबलमुळं किंवा त्या मुलांच्या योग्य त्या नियोजनामुळं आम्हाला हे सहज साध्य झालेलं आहे. आणि येत्या काळामध्ये सुद्धा अगदी आत्ता आपण एक गावामध्ये उपलब्ध असलेली एक घरगुती निवासासाठी असणारी इमारत या ठिकाणी वापरतोय आणि त्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय. त्यातही अगदी आपल्याकडे मुलांना फिल्टरचं पिण्यासाठीचं पाणी आहे, 24 तास लाईटची व्यवस्था आहे, त्याचबरोबर 3 टाईम आपण आहार देतो. आपण जर बघितलं तर कुठल्याच वसतिगृहावरती मुलांना 3 टाईम जेवण दिलं जात नाही, अगदी ते खाजगी असतील किंवा सरकारी असतील. परंतु आपण या ठिकाणी मुलांच्या वाढत्या वयाचा विचार करून मुलांना कंपल्सरी 3 टाईम आहार देतो. दररोज संध्याकाळी 100 मिली दूध देतो, फळावं देतो आणि आपल्या घरामध्ये ज्या काही भाजीपाला शिजतो त्या सर्व पालेभाज्यांचा आहारामध्ये समाविष्ट या ठिकाणी आम्ही करतो. म्हणजे केवळ शिक्षण नाही तर शिक्षणाबरोबर मुलांच्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक तिन्ही स्तरामध्ये विकास झाला पाहिजे. शारीरिक विकास घडवण्यासाठी वेगवेगळे खेळ आहेत, संध्याकाळी 2 तास मैदान आहे, वेगवेगळ्या प्रकारचे बैठे खेळ आहेत, सांघिक खेळ आहेत, मैदानी खेळ आहेत. आणि एवढंच नव्हे तर बौद्धिक विकासासाठी मी आत्ता सांगितल्याप्रमाणे सगळा अभ्यासक्रम आहे. आणि संस्कार जे काही आहे, मानसिक विकास जो काही आहे, संस्कारक्षम जीवन जे काही आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता संस्कारक्षम जीवनामध्ये मुलं स्वतः उठणे,